प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पुन्हा एकदा येशूदाय सागर चॅनलमध्ये प्रियजनांनो सर्वांचं स्वागत असो. प्लीज येशूदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा, की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दाखवतील, जास्तीत जास्त व्हिडिओ मोठा करण्यात येईल, देवाची सेवकाई करेल. प्लीज सर्वांनी हा चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा. मी प्रियजनांनो तुमच्यासाठी सुंदरसा देवाचा मन्ना घेऊन आलो. देवाचा मन्ना आहे मत्ती शुभवर्तमान याचा 16वा अध्याय आणि त्यातलं 13वं वचन. ख्रिस्त येशू असल्याची पेत्राने दिलेली कबुली. नंतर फिलिप्पी भागास कराच्या भागात गेल्यावर येशूने शिष्यांना विचारले, मनुष्याच्या पुत्राला तुम्ही काय म्हणता? तेव्हा कित्येक म्हणाले, बाप्तिस्मा करणारा योहान, कित्येक एलिया, तर कित्येक निर्मया, असे असे कोणी संदेष्टातला एक संदेष्टा असे म्हणत. पण त्याने विचारले, तुम्ही मला कोण म्हणता? शलोमोन पुत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. कारण की प्रभू येशूने ज्यावेळेस त्यांना विचारलं का लोक मला काय म्हणतात, तर त्यावेळेस शिष्यांनी वेगवेगळं सांगितलं. कोणी सांगितलं, प्रभू तू योहान आहेस, प्रभू तू एलिया आहेस, असं वेगवेगळे संदेष्टाचे नाव घेतले. पण जो आपण ज्या देवाच्या सानिध्यात राहतो, जो आपल्या देवाच्या सहवासात आहे, त्या देवाच्या सानिध्यात आणि सहवासात जर आपण असन, तर आपल्यामधून मी देवाची खरी वाणी आणि खरं अंतःकरण निघालं पाहिजे. कारण की सगळ्यात जास्त चेल्यामध्ये सगळ्यात जवळचा चेला हा पेत्र होता आणि पेत्र स्पष्ट बोलला, प्रभू तू ख्रिस्त जिवंत देवाचा सेवक आहे. काय बोलला? तू ख्रिस्त जिवंत देव आहे, तू ख्रिस्त आहे, जो येणारा तूच ख्रिस्त आहे. आपण ख्रिस्त, स्पष्ट पेत्र बोला. शलोमोन पुत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. कारण की येशूने देवाचं रूप धारण करून आमच्यासाठी आला. तो पित्याने आपला एकुलता एक पुत्र दिला तुमच्या आमच्यासाठी. कारण की कोणी बंधनात आणि कोणी श्रापमध्ये नाही राहावा, तर त्याला सर्वकालिक जीवन भेटावं. आज ते सर्वकालिक जीवन तुम्हाला येशू द्यायला तयार आहे. तुम्ही त्या ख्रिस्त येशूला ओळखा, त्या येशूला ओळखा आणि त्या येशूचं जीवन ओळखा, त्याचं तारण ओळखा. प्रियजनांनो, तो तारण आज तुम्हाला देखील द्यायला तयार आहे. जसं पेत्राने ओळखलं तसं आज तुम्ही ओळखा. येशू काय जात धर्म नाही, येशू जीवन आहे, येशू आरोग्य आहे, येशू मोकळीकता आहे, येशू बरकत आहे, येशू तारण आहे, येशू सामर्थ्य आहे. आणि तेच सामर्थ्य आज तुमच्या प्रत्येकाच्या जीवनात येणार आहे. मी तुमच्या सर्वांसाठी प्रियजनांना प्रार्थना करतो. सर्वांनी डोळे दाखवा. पवित्र देवा ईश्वराच्या जेवढे ऑनलाईन लेकरं बघत त्या प्रत्येकाला स्पर्श कर. येशूला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या गोळाचा आरोग्य त्यांच्या जीवनात मी रिसीव्ह करतो. ज्याचं डोकं दुखतं त्याचं डोकं बरं हो. कॅन्सर निक येशूच्याच नावात, थायरॉइड निक येशूच्याच नावात, ब्लड प्रेशर शुगरचे आत्मे निक येशूच्याच नावात, कर्णीबाधेचं कार्य निक येशूच्याच नावात, दृष्ट आत्म्याचं कार्य निक येशूच्याच नावात. ज्याला घर नाही त्याला घराचा आशीर्वाद रिसीव्ह आणि ज्याच्या किडन्या खराब होतात किडन्या बऱ्या होऊ येशूच्याच नावात, हृदय बऱ्या होऊ येशूच्याच नावात, ज्याचा हात दुखतोय हात बरा होऊ येशूच्याच नावात, डोकं दुखतंय त्याचं डोकं बरं हो. कर्जाचे श्राप निक त्यांच्या घरातून. ज्याला हाताला काम नाही त्याला काम मी रिसीव्ह करतो. ज्या बहिणीला लेकरू नाही तिला लेकराचा आशीर्वाद रिसीव्ह करतो. ज्याला कोणाला पवित्र आत्मा पाहिजे त्या पवित्र आत्म्याचा अभिषेक मी त्यांना रिसीव्ह करतो. री रा 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 टच हेल नेम जीसस नेम, येशूच्याच नावात.